श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे? योग्य पद्धत कोणती? पहा नियम. 31 मार्च रोजी 2025 ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. स्वामी महाराजांची लीला अतिशय अथाग आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून अनेक जण स्वामी समर्थ महाराजांचे चारित्र्य सारामृत किंवा गुरुलीलामृत या अतिशय प्रभावी ग्रंथाचे आवर्जून पठण करतात. सप्ताह पद्धतीने पारायण करतात. गुरुलीलामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर त्याची योग्य पद्धत कोणती? गुरुलीलामृत पारायण करण्यासाठी कोणते नियम अवश्य पाळावे गेले पाहिजे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून भाविक यांचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. यांचे नित्यनियमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भक्तांची श्रद्धाही आहे आणि अनेकांना तसे अनुभवी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या कालातील शुभशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराजांच्या असंख्याने श्रद्धास्थान आहे. स्वामींच्या लीलांचे वर्णन ज्या ग्रंथात आले आहे तो म्हणजे गुरुलीलामृत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत ग्रंथाचे सप्ताह किंवा त्रिदिवसीय पद्धतीने पारायण करायचे असेल तर तारखा अवश्य लक्षात ठेवा. 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिवशी सप्ताह पारायणाची सांगता व्हायला हवी. म्हणजेच मंगळवार 25 मार्च 2025 पासून गुरुलीलामृत ग्रंथ पारायणाची सुरुवात करणे आवश्यक आहे. श्री गुरुलीलामृत पारायण करण्याची वेळ आणि पद्धत. श्री गुरुलीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. सकाळीच स्नानादीत कार्य झाल्यानंतर नित्याची पूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावे. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी. श्री गुरुलीलामृत या पोथीचे जसे सांगितले आहे तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीचा अक्षता फुले व्हावीत. पोथीला धूप दिवा दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. श्री गुरुलीलामृत पारायण पद्धतीची सुरुवात कशी करावी? उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. श्री गुरुलीलामृत पारायण करतानाची तयारी कशी करावी? श्री गुरुलीलामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावा. त्यावर श्री स्वामी समर्थांची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दिवा आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. आसनावर बसून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे. पोथीला वंदन करावे. त्यातील तीर्थ नीट समजून घेऊन अर्थ नीट समजून घेऊन वाचन करावे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावाने ग्रहण करावा. श्री गुरुलीलामृत सप्ताह व त्रिदिवसीय पारायण विधी. स्नानोपरांत शुचिर्भूत होऊन श्री गुरुलीलामृत ग्रंथ वाचनास आरंभ करण्यापूर्वी आराध्य देवता, कुलदेवता तसेच वडीलधाऱ्या मंडळीस वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची व पोथीची पूजा करावी. ग्रंथपारायण झाल्यावर यथोचित पूजन करावी. सप्ताहासाठी 7 दिवस, त्रिदिवसीय पारायणाकरिता 3 दिवस अखंड दीप तेपत ठेवावा.
एक भुक्त राहावे, ब्रह्मचर्य व्रत पाळावे, पारायण सांगते प्रीत्य यशशक्ती दान करावे. श्री गुरुलीलामृत पारायण करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. श्री गुरुलीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग्र ठेवा. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराचे राहावे. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांना चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल नक्की करू शकता. श्री गुरुलीलामृत पारायण केल्यावर नेमका काय लाभ होतो? श्री गुरुलीलामृत पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते. सकारात्मक विचारस्मरणी विकास होतो. भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढतो. उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. संकटावर विजय प्राप्त आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता विकास होतो. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते असे म्हटले जाते. श्री गुरुलीलामृताच्या कोणत्या अध्यायात नेमकं काय आहे? श्री गुरुलीलामृतच्या पहिल्या नमन अध्यायात विघ्नहर्ता गजानन, प्रकृती पुरुष, सद्गुरू सज्जन, आईवडील यांना वंदन आहे. दुसऱ्या अध्यायात श्री आनंद भारती महाराजांनी विद्वांसांना प्रेरणा दिली आहे. श्री दत्त जन्म आख्यान निवेदन केले. तिसऱ्या अध्यायात श्री दत्तगुरूंचा दुसरा अवतार श्रीपाद वल्लभ यांना आख्यान वर्णिले आहे. चौथ्या अध्यायात अंबिकेचे पूर्ण जन्मसंख्या व प्रदोष पर्वताची महिमा सांगितली आहे. पाचव्या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती करंजनाग्रामी अवताराचे वर्णन आले असून श्री गुरुचरित्र साराची समाप्ती केली आहे. सहाव्या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती उत्तर पंथाकडून दक्षिण मंगळ दिवेड्याकडे दिनोत्तर करीन असल्याचे वर्णन आहे. सातव्या अध्यायात बसपाचे आख्यान सांगितले आहे. आठव्या अध्यायात एका यवनाचा उद्धार सद्गुरूंनी केल्याचे वर्णन आहे. सद्गुरू मळवेड्यावरून सोलापुरास आले आहे. नवव्या अध्यायात भक्तांसाठी सद्गुरू अक्कलकोटच्या आल्याचे वर्णन आहे. दहाव्या अध्यायात ब्रह्मचारी विष्णू रूपांचे गर्वरहन करून त्यांना उद्धार केला आहे. 11व्या अध्यायात सद्गुरूंनी अतिथी तृप्त करून स्वतःची शुक्ताची शांती केली आहे आणि इतरही लीला दाखविल्या आहे. 12व्या अध्यायात रावणांना या मृत वेश्यात संजीवन देऊन एका ब्राह्मण स्त्रीच्या मृत बालकासह जिवंत केले या संदर्भात वर्णन केले आहे. 13व्या अध्यायात एका किमयारागाचे गर्वह करून त्यांना सद्गुरूंनी अनुग्रह करून सिद्धी दर्शन भक्तजनांना घडविले आहे. 14व्या अध्यायात स्वामींनी अन्नपूर्णा देवी स्वरूपाने वर्णन आहे. 15व्या अध्यायात अलंकपुरीच्या नरसिंहदी तीस समाधी योग्य सद्गुरूंनी कथन ब्राह्मण बालकास दृष्टीदान व पंडिताचा ग्रहसर केला आहे. लीलाव्या वर्तिल्या आहेत. 17व्या अध्यायात भक्त जाधवास यमाच्या पाशूतून मुक्त केले आहे आणि जमंदावर अनुग्रह केले आहे. 18व्या अध्यायात श्री चिदंबर दीक्षित आख्यान वर्णिले आहे. 19व्या अध्यायात स्वामींनी परश्मिष्या बाळप्पा त्यांचे वृत्त कथन केले आहे. 20व्या अध्यायात श्री स्वामी सूत आख्यान सांगितले आहे आणि 21व्या अध्यायात श्री स्वामी समर्थांनी अवतार समाप्ती केल्याचे सांगून ग्रंथ पूर्ण केले आहे. श्री गुरुलीलामृत सप्ताह पारायण पद्धती. पहिला दिवस 1 ते 3 अध्याय 381 ओव्या. दुसरा दिवस 4 ते 6 अध्याय 429 ओव्या. तिसरा दिवस 7 ते 10 अध्याय 351 ओव्या. चौथा दिवस 11 ते 13 अध्याय 350 ओव्या. पाचवा दिवस 14 ते 16 अध्याय 353 ओव्या. सहावा दिवस 17 ते 19 अध्याय 314 ओव्या. सातवा दिवस 20 ते 21 अध्याय 358 ओव्या. याप्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावे. श्री गुरुलीलामृत त्रिदिवसीय पारायण पद्धती. पहिला दिवस 1 ते 7 अध्याय 905 ओव्या. दुसरा दिवस 7 ते 15 अध्याय 883 ओव्या. तिसरा दिवस 16 ते 21 अध्याय 748 ओव्या. याप्रमाणे अनेक दिवशी अध्याय वाचावेत.